लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। महागाव येथे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अभूतपूर्व मोर्चाने शहरवासी यांचे वेधले लक्ष। गटविकास अधिकारी यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन। यवतमाळच्या महागाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं आज दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी महागाव येथे वैशिष्ट्यपूर्ण व आक्रमकपणे हा मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा पंचायत समिती कार्यालय ते तहसील कार्यालय तसेच नागपूर तुळजापूर मार्गावरून वैशिष्ट्यपूर्ण व उल्लेखनीय असा आक्रमक मोर्चा काढून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी केंद्र व राज्य सरकार यांना मोर्चाच्या माध्यमातून धारेवर धरलं। 1 रुपये का कड़ीपत्ता, सरकार हो गए बेपत्ता, हमारी यूनियन हमारी ताकत, लाल लाल पागोटा गुलाबी शेला, बोल मेरी बहना कर दे सरकार के ऊपर हल्ला अशा घोषणाबाजी करीत महागाव शहर दणाणून सोडलं। शेवटी पंचायत समिती कार्यालय महागाव येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला। यामध्ये विविध मागण्या आशय असा आहे की शासनाकडून मानधन वाढ अत्यंत कमी असल्याची मुख्य मागणी आहे। ग्रॅज्युटी मिळणं, पेन्शन, नवीन मोबाईल मिळणे, मिनी अंगणवाडी केंद्रांचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतरण करणे, एक रकमी सेवानिवृत्ती विविध योजनेसाठी छापील रजिस्टर, अंगणवाडी सेविकांची सेवा संपल्यानंतर वाढ पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावी, आजारपणाची भरपगारी रजा अशा विविध मागण्यांचा त्वरित मान्य करण्यात याव्यात असंही निवेदनात म्हटलं आहे। शांततेच्या मार्गाने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदवला होता। उल्लेखनीय मोर्चाकडे संपूर्ण शहरवासीय नागरिकांचे लक्ष वेधून घेतलं होतं। या मोर्चाचे शिष्टमंडळ अंगणवाडी कर्मचारी जिल्हा संघटनेच्या उपाध्यक्षा लीला काळे, महागाव तालुका अध्यक्षा रुक्मिणी संजय पवार, निर्मला राठोड, संध्या मुळे, कलावती राठोड इत्यादींनी मोर्चाचं नेतृत्व केलं होतं। पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महागाव श्री टाकरस, प्रकल्प अधिकारी श्री माने यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनास निवेदन दिलं आहे। मध्ये अंगणवाडी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीने या महागाव शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। अंगणवाडी सेविका आहेत यांनी या महागाव शहरामध्ये आपण बघू शकता की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने यांचं या ठिकाणी निवेदन आहे आणि ते या ठिकाणी महागाव अंतर्गत हाचा उल्लेखनीय महिलांचा मोर्चा निघाला आहे, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, त्यांच्या ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवून देऊ। परंतु आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या महिला आंदोलन करत आहेत, तर आपण या ठिकाणी जे आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल आहे, या ठिकाणच्या गरोदर माता असतील, या ठिकाणचे मुलं असतील, पोषण असतील, यांच्या प्रकारची आपण कोणत्या प्रकारची व्यवस्था केली, काही माहिती आहे का आपल्याकडे? नाही, त्याबाबत अजून वरच्या स्तरावरून काही सूचना नाही। जशा सूचना येतील त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करूया। सर, आपल्या सूचनेप्रमाणे आपल्या अंतर्गत अशी माहिती आहे की या ठिकाणी जे कुपोषणाचा प्रकार आहे, कुपोषणाचं जे प्रमाण आहे जवळपास मला वाटते 25% आहे। त्यामध्ये जे बालकाचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी वजनाचं 26-36% आहे। अशा प्रकारचे या आदिवासी बहुल एरियामध्ये जे काही स्तनदा माता असतील त्यांचा जो पोषण आहार आहे, ह्या जर महिला अशा बेमुदत उपोषणाला असतील तर यावर आपली काय प्रतिक्रिया, आपण कशा प्रकारचं नियोजन केले? आता त्यांची मागणी आहे ती आम्ही शासनापर्यंत पोहोचू आणि जर पर्याय व्यवस्था करायची शासनाने जर आदेश दिले तर त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू। निश्चितच या ठिकाणी महिलांना, या ठिकाणी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी आश्वासन अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण बघू शकता की महिलांचा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे, इथे चक्काजाम झालेला आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी महिलांनी विविध मागण्या घेऊन आपण बघू शकता की या ठिकाणी जयघोष चालू आहे आणि विविध मागण्यासाठी त्यांना या ठिकाणी पाचारण करणार आहोत। आपण काय महिलांकडून जाणून घेणार आहोत, आपण बघणार आहोत की अत्यंत चांगल्या पद्धतीने जयघोषणा देत आहेत। त्याच पद्धतीने त्यांनी विविध मागण्यासाठी त्यांनी तिकडे
त्यांनी या ठिकाणी मोर्चाचे नियोजन केलेलं आहे. विविध प्रकारच्या घोषणा देत आहेत आणि त्या ठिकाणी त्या महिलांकडून आपण जेवण घेणार आहोत की त्यांना या ठिकाणी विविध मागण्याच्या माध्यमातून ती या ठिकाणी काकू काय म्हणता आजच्या मोर्चाचं नियोजन काय आणि तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या आम्हाला वेतन हवे, मानधन नको, वेतन हवे. अजून तुम्हाला असं काय वाटते की काल 3 जानेवारीपासून आपण आंदोलन करत आहात. काल सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची जयंती होती आणि त्या दिवसात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं वाटते. काय म्हणायचं आहे तुम्हाला? सावित्रीबाई जयंतीच्या निमित्ताने आम्ही तिथं मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये आमच्या मागण्या मान्य व्हा, कारण आम्ही बरेच वर्षापासून काम करत आहे, पण मानधनावरच काम करत आहे. आमची एवढी अपेक्षा आहे की आम्हाला वेतन हवे. सरकारने आशा वर्करला मानधन वाढ केलेली आहे, पगार वाढ केलेला आहे, परंतु तुम्हाला केलेला नाही. तर तुम्हाला काय वाटते यामध्ये? सरकारने आशा वर्करला मानधन वाढ केली आणि आम्ही एवढ्या वर्षापासून काम करत आहे आणि त्याच्यामध्ये आमचं मानधन वेतन करत नाहीत. त्याच्याबद्दल आम्हाला खूप खंत वाटते. निश्चितच बघू शकता की या ठिकाणी अंगणवाडी ताई यांनी चांगल्या प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण बघू शकतो की त्यांनी या ठिकाणी सुद्धा अनेक महिला या ठिकाणी आपल्या या अंगणवाडीच्या ज्या सेविका आहे त्या आपल्या पगार मिळावा, मानधन मिळावं, पेन्शन मिळावं म्हणून या ठिकाणी त्यांनी जयघोष केलेला आहे. आपण बघू शकता त्या ठिकाणी त्यांच्याकडे या ठिकाणी काय म्हणता आजच्या मोर्चाचं नियोजन आणि तुमच्या काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या खूप दिवसाच्या प्रलंबित पडलेल्या आहे आणि आमच्याकडे शासनाचं बिलकुल लक्ष नाही आहे. आम्ही आता 87 पासून या कामावर कार्यरत आहे. आम्हाला कुत्र्याला कुटका टाकल्यासारखा 500,000 मानधन वाढवतो. दुसऱ्यांच्या मुलांना शिकवा म्हणतो, आमचे मुलं तसेच राहत आहे. आमचे मुलं आज या मानधनाच्या याच्यात जर म्हटलं तर आमच्या मुलांना उपाशी राहायची वेळ आहे. त्यांनी आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं ही आमची मागणी. आमच्या मानधनात भरपूर वाढ करावी, आम्हाला वेतन हवं आहे. आम्हाला घरी बसल्यावर आम्ही काय करावं, काय खावं याचा आम्हाला आता विषय मोठा दुर्लभ आहे आणि केंद्र त्याच्यामुळे सरकार आणि महाराष्ट्र सरकार श्रीराम जन्मभूमी यांच्या मंदिरासाठी महिलांकडे आकर्षित झालेलं आहे. त्यांना त्या ठिकाणी पाठपुरावा आणि विविध बाबा आहेत, बंधू बाबा आहेत, त्यांच्याकडे लक्ष देतात, पण ज्या अंगणवाडीच्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडे मात्र लक्ष देत नाही. यावर काय म्हणायचं आहे तुम्हाला? हे शासन भोंदू बाबाच आहे, कारण शासनाची भूमिकाच भोंदू बाबाला हे करायची आहे. त्याच्यामुळं जे शासन खरं काम आमच्याकडून करून घेतं त्याचा मोबदला सुद्धा आम्हाला देत नाही आणि त्यांना भोंदू बाबा त्याच्यासाठीच आम्ही हे सरकार आता स्थापन राहू देणार नाही, कारण आमची पूर्णपणे एकी झालेली आहे आणि त्या एकीमुळे आम्ही त्यांना आता राहू देणार नाही. त्यांनी जर आमच्या मागण्या 2024 मध्ये निवडणूक येणार आहे, यावर कशा प्रकारचं तुम्ही बहिष्कार वगैरे आम्ही बहिष्कार टाकणार आहे आणि बहिष्कार टाकून सुद्धा आमच्या पूर्ण नातेवाईकांना यांना सांगणार आहे आम्ही यांना मतदान करणार नाही, कारण आमचा यांनी अंत बघू नये. यांनी जर आमचा अंत बघितला आम्ही यांना वर येऊ देणार नाही, मातीत गाडून टाकू. आम्ही यांच्या पर्सनल प्रॉपर्टीमधून हिस्सा मागत आहे का? आम्ही आमच्या हक्काची मानधन मागत आहे. आता मानधन तर नकोच, आम्हाला फक्त वेतन पाहिजे. पण जोपर्यंत वेतन लागू करत नाही तोपर्यंत 26,000 अंगणवाडी सेविका आणि 22,000 मदतनीसला तोपर्यंत मानधन द्या आणि आमचं लवकरात लवकर वेतन मान्य करा. आपली जे स्लोगन आहे की 1 रुपयाचा कढीपत्ता आणि सरकार बेपत्ता, याप्रमाणे आपण बघू शकता की सरकार धार्मिकदृष्ट्या महिलांना त्या ठिकाणी धार्मिकदृष्ट्या त्यांना मदत करत आहे, परंतु आपण समाजामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून चांगल्या प्रकारचं काम करतात. सरकारने याची दखल घेतली नाही. इथलचे जे स्थानिक आमदार आहे यांच्याशी काय आपला संपर्क झाला का? आमदार खासदारांना एकही आमदार असे राहिले नाही की त्यांना आम्ही निवेदन दिले नाही. आमदार फक्त म्हणते हो आम्ही वाढ करू, आम्ही तुमचे विषय मांडू, पण आमदार खासदार कोणत्याही पक्षाचा असो, भाजप असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, सगळे एकाच माळाचे मणी आहे. बस आश्वासन निवेदन गेले, होताही करतो, हात जोडले की झाले, कोणी विषय काढत नाही आणि हे आमदार खासदार तिथपर्यंत निवेदन देत नाही. म्हणून मी माझ्या तालुक्यात आज कोणत्याच आमदारला खासदारला निवेदन दिलेले नाही, काहून तर याच्या आधी आम्ही पूर्ण निवेदन दिले होते, पण ते एकही बी विधानसभेवर आमचे विषय मांडले नाही, एकही आमदार आले नाही. त्याच्यावर आमचे रोष आहे. आम्ही त्या आमदार खासदारचा सुद्धा निषेध करतो. असे आमदार खासदार पण नाही पाहिजे ज्यांना आपापल्या जिल्ह्यामध्ये आपल्या भगिनी येत आहे तिथं मोर्चामध्ये ते 2 शब्द बोलण्यासाठी येत नाही, तर अशा आमदारला नाही देऊन बी काहीच फायदा नाही. ते उगा आमचे झेरॉक्सचे पैसे सुद्धा वाया जाईल, म्हणून आम्ही निवेदन सुद्धा दिले नाही. या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचा उल्लेखनीय असा मोर्चा काढला. आपल्या जर मागण्या भविष्यात पूर्ण नाही झाल्या तर यानंतर आपलं काय धोरण आहे किंवा आपली काय पार्श्वभूमी आहे? याच्यानंतर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत आम्ही तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू आणि आमरण उपोषणाला बसू. आम्ही अन्न पाणी काही घेणार नाही. जसे भगतसिंग, राजगुरू हे जसे शहीद झाले तसे पण आम्ही पण आता शहीद झाले तरी चालेल. आमच्या ज्या नंतर भगिनी लागेल त्यांना तरी कामी येईल, पण आता आम्ही तीव्र आंदोलन करू.
निश्चितच या ठिकाणी बघू शकतो आपण अंगणवाडी सेवक यांनी असा उल्लेखनीय या महागाव पंचायत समिती अंतर्गत मोर्चा काढलेला आणि या ठिकाणी ते BDO साहेब यांना निवेदन देणार आहेत. रिपब्लिकन वार्तासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.